नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. वेतन आयोगासोबत महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेची बैठक. आयोगाकडून गांभीर्याने दखल. 4 मे 2026 रोजी पुणे येथे वेतन आयोगाच्या अध्यक्ष व आयोगाच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या टीमकडून जुनी पेन्शन 3.8 फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन 65,000 रुपये, HRAमध्ये वाढ, ग्रॅज्युटी, पेन्शन रिफॉर्म, इन्क्रिमेंटमध्ये सुधारणा यासह एकूण 16 प्रमुख लाभ लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. संघटनेद्वारे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या कोणत्या, चला तर पाहूया. फॅमिली युनिटची व्याख्या बदलणे. फॅमिली युनिटमध्ये 3 ऐवजी 5 जण मोजणे ही मागणी करण्यात आली. किमान वेतन 65,000 रुपये, विद्यमान किमान वेतन 18,000 रुपयेवरून 65,000 रुपये करण्यात यावी ही मागणीसुद्धा करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टर 3.8ची मागणी. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून वाढवून 3.8 इतका मिळावा ही मागणीसुद्धा संघटनेकडून करण्यात आलेली आहे. DA किमान वाढ निर्धारण. आयोगाने बाय डिफॉल्ट 4% किमान DA दर वाढ निश्चित करून द्यावी ही मागणीसुद्धा करण्यात आली. HRA घरभाडे दरा सुधारणा व वाढ. वेतन आयोगात सुरुवातपासूनच वाढीव HRA दराने HRA मिळावा, त्याला DA सोबत लिंक करू नये ही मागणीसुद्धा मांडण्यात आलेली आहे. प्रवास भत्त्यामध्ये सुद्धा वाढ. 2.5 पटीने प्रवास भत्ता वाढवण्यात यावा ही मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच शिक्षकांनाही 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी. वार्षिक वेतनवाढ 3% वरून 5% करावे ही मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. तर पेन्शनमध्ये रिफॉर्म्स. आयोगाच्या पेन्शन रिफॉर्म या विषयावर सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. ग्रॅज्युटीमध्ये सुधारणा करण्याबाबतची मागणी. रिटायरमेंट ग्रॅज्युटीमध्ये गणनासूत्रात वेतनाच्या 1/4 ऐवजी 1/3 गणना करणे, 33 वर्षाची कमाल गणनेऐवजी प्रत्यक्षात जितके वर्ष सेवा होत आहे त्यानुसार सेवेची गणना करणे, तर ग्रॅज्युटीची रक्कम मर्यादा 50 लाख रुपये करणे याबाबतही मागणी करण्यात आलेली आहे. तर डेथ ग्रॅज्युटीची गणनामध्ये सुधारणा. डेथ ग्रॅज्युटी गणना करताना सेवेनुसार ग्रॅज्युटीच्या पटीत वाढ करणे याबाबतचीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा जास्त ग्रॅज्युटी मिळू शकणार आहे. ह्या सर्व मागण्या आता आयोगासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. भविष्यात आता या मागण्या पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.